एमसीसी कॉल केला गेला, राईट क्लिक आलाय, नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. सामना सुरू झालाय. आपण जास्त चर्चा करणार आहोत. फिल्डिंग नेक्स्ट यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे समोर आपल्याला पाहायला मिळाला. यानंतरची होणारी मॅच शैनेश्वराय रॉयल्स विपक्ष व्हीएस लेजंड्स. नाणेफेकीचा कौल जिंकत असताना टीम व्हीएस लेजंड संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. यावेळेसचा चेंडू कट केला गेलाय. 2 धावा या चेंडूवरती अर्जित केल्या गेल्या. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज लागत असताना डिक्लेअर झोन मध्ये चालला. षटक समाप्त झालं. एका षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5 धावा आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेसचा चेंडू बॅटची आउटसाइड एज लागत असताना गॅप मध्ये चालला. मागे जात असताना एक आली आहे. एकीने धाव फलक पुढे सरकत असताना एक चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचतीये. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी जरूर निर्माण झाली होती, मात्र या चेंडूवरती आली एक धाव. एकीने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतंय 7 वरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त. यावेळेसचा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे तैनात. पुन्हा एकदा रनआउटची संधी, मात्र फलंदाज सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचले असताना या चेंडूवर देखील आली आहे एक. पहिल्या 3 वरती चांगली गोलंदाजी अद्वय कवळी यांनी केली आहे, जिथे पहिल्या 3 मध्ये केवळ 3 बनवल्यात. यावेळेसचा चेंडू देखील ड्राईव्ह केला गेलाय. एक आली. एकीने धाव संख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते जाऊन पोहोचतीये 9 वरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त. यावेळेसचा चेंडू वेगवान फटका, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये वेगवान फटक्याला अडवत असताना या चेंडूवर देखील आले केवळ एक धाव. 5 चेंडूचा खेळ समाप्त, जिथे आतापर्यंत 10 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. येणारे 13 चेंडू आणि विजयासाठी 25 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र झेलची संधी होती आणि झेल धरणीला दान करत असताना या चेंडूवरती आली एक. षटक समाप्त झालं. 2 षटकांचा खेळ समाप्त. या षटकात आल्या 6, मागच्या षटकात होत्या 5. धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचतीये 11 वरती. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 24 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र खराब क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती आला 4 धावा. चौकार. यावेळेसचा चेंडू एक धाव कंप्लीट केली गेली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं 2 चेंडूचा खेळ समाप्त. उर्वरित 10 चेंडू मध्ये आता 19 ची आवश्यकता. केतन म्हात्रे आणि आयुष वर्तक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूच यावेळेसचा चेंडू पडल्यानंतर एक्स्ट्रा बाहेर गेला. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते 3 चेंडूचा खेळ समाप्त. 16 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. यावेळेसचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एक धाव आली. एकीने धाव फलक पुढे सरकत असताना 17 वरती जाऊन पोहोचते. उर्वरित 8 चेंडू मध्ये आता विजयासाठी 18 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू टॅप केला गेलाय.
या चेंडूवर देखील आली एक एकेरीने धाव फलक पुढे सरकतंय, जाऊन पोहोचतंय 18 वरती. आता विजयासाठी 7 चेंडू 17ची आवश्यकता. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आले एक षटक समाप्त झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त. 19 धावा स्कोर कार्ड वरती. विजयासाठी 6 चेंडू 16ची आवश्यकता टीम व्ही द टायगर्स संघाला. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या दिशेने खेळला. एक आली आहे. आता उर्वरित 5 मध्ये विजयासाठी 15ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर धाडत असताना विकेटचं पतन. आयुष वर्तकचा खेळ समाप्त. चार चेंडू 15ची आवश्यकता असताना निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळतीये. आता उर्वरित चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असतील 3 आणि विजयासाठी 15ची आवश्यकता. अजून एक निर्धाव चेंडू. आता मात्र केवळ औपचारिकता शिल्लक. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. या चेंडूवर देखील कोणतीही धाव नाही. शेवटचा चेंडू आणि विजयासाठी 14ची आवश्यकता. या चेंडूवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला आणि विजय प्रस्थापित करत असताना वाडवळ वॉरियर्सचा संघ. मॅन ऑफ द मॅच कार्ड. चला अद्वय प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारण्यासाठी यायचं आहे. टीम वाडवळ वॉरियर्स संघाचा खेळाडू अद्वय प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारायचा आहे. चला मी विनंती करतो रॉयल स्वान्स आगाशी संघाचे संघ मालक विनीतजी कवळी साहेब यांच्या शुभ हस्ते इथे प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड दिला जाईल. चला अद्वय प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारण्यासाठी यायचंय. चला विनीतजी कवळी साहेब आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते इथे अद्वयला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड दिला जाईल. चांगला खेळ राहिला अद्वयचा. रॉयल स्वान्स आगाशी संघाचे संघ मालक यांच्यातर्फे इथे प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड दिला जातोय. चांगला खेळ राहिला आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील तुला अद्वय खूप साऱ्या शुभेच्छा. असाच खेळ करत राहा. चला मॅच सुरू करा लवकरात लवकर.
पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती कोणती धाव नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना प्रतीक यांना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आलेत. या चेंडूवरती आली एक धाव, 2 चेंडूचा खेळ समाप्त. एक धाव स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून ऑफ साईडला खेळून काढला. या चेंडूवरती एक आली आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू लाईट खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेला. या चेंडूवरती आल्या 3 तिहेरी धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धाव संख्या एकंदरीत 4 चेंडूचा खेळ समाप्त. 6 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चार चेंडूचा खेळ समाप्त होत असताना धाव संख्या आपल्याला पाहायला मिळाली स्कोर कार्ड वरती 6 धावा. यावेळेसचा चेंडू लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेला. व्हाईट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना 7 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा चेंडू ऑन साईडला खेळला गेला. अजून एक धाव या चेंडूवरती अर्जित केली जाईल. एकीने धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या एकंदरीत जाऊन पोहोचते. 5 चेंडूचा खेळ समाप्त. 8 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, वेगवान फटका पाहायला मिळालाय. या चेंडूवरती आलाय बॅटर मितेशच्या बॅट मधून AVPL चौकार. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती तू की मी की तू करत असताना 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आर्यनच्या पहिल्या चेंडूवरती आलाय AVPL चौकार. सोळा धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पार. 9+4 एकंदरीत या चेंडूवरती आल्या 5 धावा चौकार. यावेळेसचा चेंडू केवळ ड्राईव्ह केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. धावसंख्या पुढे सरकत असताना 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 22 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आर्यन पाटील आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. यावेळेस बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी जरूर निर्माण झाली होती, मात्र या चेंडूवरती 1 धाव अर्जित केली गेली आहे. 23 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र कोणती धाव नाहीये चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता 4 चेंडूचा खेळ समाप्त. 23 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेला देखील ऑन साईडला खेळला गेलाय. केवळ दिशा दिली या चेंडूला. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं जाऊन पोहोचतंय 24 वरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आर्यन पाटीलच्या या षटकातील. यावेळेस बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा रनआउटची संधी निर्माण झाली होती,
मात्र या चेंडूवर देखील आली एक एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 25 वरती. मागचं षटक पहिलं षटक आलं 12 धावांचं, हे षटक आर्यन पाटीलचं 13चं. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 25 वरती. 2 षटकांचा खेळ समाप्त, 25 धावा विना गड्याच्या मोबदल्यामध्ये, ज्यामध्ये मितेशच्या बॅटमधून आतापर्यंत 6 मध्ये 10 आल्यात, तर तेजसने 7 चेंडू फेस करत असताना 12 धावा बनवल्यात. यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना विकेट क्रमांक 1 चा पतन. तेजस बॅक टू द डगआउट. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवर देखील आल्या 4 धावा, चौकार. 31 रन्स ऑन बोर्ड, 31 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, जिथे मितेशच्या बॅटमध्ये आतापर्यंत 9 मध्ये 16 आल्यात. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव आली या चेंडूवरती. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना पाहायला मिळत आहे. जाऊन पोहोचते 32 वरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त, 32 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस देखील ऑन साइडला खेळला गेलाय, चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार. या चेंडूवरती आला खणखणीत चौकार. पाच चेंडूचा खेळ समाप्त, 36 धावा स्कोर कार्ड वरती. ते रनआउटची संधी निर्माण झाली आहे, मात्र क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळालं. जरूर या चेंडूवरती धाव आली नाही. पहिलं षटक 11 धावा, दुसरं षटक, पहिलं षटक 12 धावा, दुसरं षटक 13 धावा आणि हे षटक आले 11 धावांचं. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचतीये 36 वरती. 3 षटकांचा खेळ समाप्त, 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय, आलाय बॅटर मितेशच्या बॅटमधून, AVPL चौकार. शेवटचा षटक स्लॉग ओव्हर मध्ये प्रीत कवळीला पाचारण करण्यात आले, जिथे पहिल्या चेंडूवरती प्रीत कवळीचा चौकार आलाय. यावेळेसचा चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर आलाय. विकेटचं पतन इथे पाहायला मिळत आहे. दोन चेंडूचा खेळ समाप्त, 40 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. बॅट्समनने 40 धावा. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण झाली आहे, मात्र फेकी खराब पाहायला मिळाली आहे. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 3 चेंडूचा खेळ समाप्त, 41 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. 1 धावली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतीये 42 वरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल.
यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एक धाव कंप्लीट केली गेली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचतीये 43 वरती. उर्वरित शेवटचा चेंडू, इथून पुढे किती धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय वन बाउन्स, सीमा रेषा पार, शेवटच्या चेंडूवरती आला. 4 धावा, चौकार. नेक्स्ट मॅच कोण आहे? नेक्स्ट मॅच कोण पटकन घे, नाहीतर अंगात येईल. 47 धावा 48 लक्ष टीम व्हीएस लेजंड संघासमोर. चला यानंतरची मॅच 10 स्टार्स विपक्ष लेबिटो इंडियन्स. दोन्ही टीम्स कर्णधार मुख्य व्यासपीठासमोर यायचंय. चला 10 स्टार्स आणि लॅबिटो इंडियन्स दोन्ही टीम्स कर्णधार मुख्य व्यासपीठासमोर यायचंय. चला 10 स्टार कर्णधार या. सर्व त्यांनी जनरल उपलब्ध करून दिलं ते जितेशजी वर्तक यांच्यासोबत आम्ही पहिले कॅप्टन होते, दोन्ही कॅप्टनला बघतो. अठ्ठेचाळीस लक्ष आहे. पहिल्या चेंडूवरती 1 आली आहे. यावेळेसचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण जरूर झाली होती, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. या चेंडूवरती कोणतीही धाव नाहीये. 2 चेंडूचा खेळ समाप्त, एकच धाव स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या चेंडूवर देखील 1 धाव आली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर धाडून दिला. विकेट क्रमांक 1 चं पतन. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजिंक्यची खेळी समाप्त. यावेळेसचा चेंडू केवळ चेंडू दिशा दिली आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. चला 10 स्टार्स आणि लॅबिटो इंडियन्स दोन्ही टीम्स कर्णधार मुख्य व्यासपीठासमोर यायचंय. हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. चला निनाद राऊत टॉस साठी यायचंय. चला मी विनंती करतो माननीय श्री जितेशजी वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी जनरेटर उपलब्ध करून दिला 2 दिवसासाठी, त्यांच्यासाठी आपण
यांच्या शुभस्थितीत नाणेफेकीचा कौल केला जाईल. MCC कॉल केला गेलाय. राईट क्लिक आलाय. विचारणार ना, काय निर्णय असेल सांगणार ते. जे तुम्हाला आवडेल. आम्ही फिल्डिंग घेतो. ठीक आहे, चेस करायचं आहे तुम्हाला. प्रथम फलंदाजी आली टीम 10 स्टार्स संघाची. सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण जास्त काही चर्चा करणार नाहीये. नाणेफेकीचा कौल जिंकला लेबिटो इंडियन संघाने. तुम्ही जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता काय निर्णय घेतला असता? आम्ही फलंदाजीच घेणार होतो, कारण त्यांनी त्यांनी गेल्या 2 मॅच चेस करून ते जिंकलेत. त्याच्यामुळे आमचा निर्णय हाच होता आणि आम्ही लास्ट मॅच चेस करताना हरलोय, तर आम्ही प्रथम फलंदाजीच करणार होतो. अटीतटीची मॅच बघायला मिळेल. हो, नक्कीच. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जिंकला टीम लेबिटो इंडियन संघाने. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत असताना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय टीम दोन षटकांचा खेळ समाप्त झाला, जिथे 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 4 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि 3 विकेट इथे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी नाजूक स्थितीमध्ये आपल्या टीम पाहायला मिळतीये. चांगली गोलंदाजी केली आहे यावेळेस. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण तिथे केला गेलाय. पाच धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय सीमारेषा पार. 1 बाउन्स, चौकार. या चेंडूवर देखील आली एक धाव. एकेरीने धाव संख्या जाऊन पोहोचतीये 10 वरती. विजयासाठी अजूनही 9 चेंडू आणि 38 ची आवश्यकता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 11 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 मध्ये आता 37 ची आवश्यकता. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र या चेंडूवरती आलाय 4 धावांसाठी चौकार. आता विजयासाठी उर्वरित चेंडू 7 आणि बनवायच्या 33. या चेंडूवर देखील आलाय चौकार. चौकारासह धावसंख्या पुढे सरकत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त. 19 धावा स्कोर कार्डवरती. विजयासाठी 6 चेंडू आणि 29 ची आवश्यकता. सहा चेंडू 29 ची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती एकेरी आली आहे. 5 मध्ये आता 28 ची आवश्यकता. 20 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू युमेस. आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. बॅटची इनर एज लागत असताना चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवरती धडकलाय. अजून एका विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळत आहे. एक्सपिरियन्स आणि
व्हाईट बॉलचा इशारा इथे पाहायला मिळतोय. यावेळेसचा चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आता 3 चेंडू आणि 27 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळेल. काय फट्स आहेत, चांगले फट्स आपल्या तिथे पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाच्या मार्फत. यावेळेसचा चेंडू फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू सरळ बाहेर मारला आणि विजेता संघ ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय टीम शैनेश्वराय रॉयल्स संघ. 25 धावांनी तब्बल मोठा विजय प्रस्थापित केला. चला टीम 10 स्टार्स लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवून घ्या.